मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आज आम्ही सगळं पटापट आवरलेलं आहे, कारण ना कसं माहिती आहे का, उद्या शुक्रवार आहे, उद्या पाणी येत नाही, म्हणून आजच सगळं पाणी भरून ठेवलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की कसं ना, आमचं घर सगळं आवरून झालेलं वगैरे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. बाकी इथे जी माती वगैरे आहे ती पण सगळी म्हणजे वाहून वगैरे झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आम्ही कुरडया काढणार आहोत घरामध्ये. तर तेच, तर तिकडे आईनी म्हणजे घराच्या मागच्या बाजूला आईनी सगळी तयारी करायला लावलेली आहे कुरडयांची. तर इथे आम्ही हॉलमध्येच कुरडया काढणार आहोत, कारण खूप एवढी गावाकडे खूप गरमी आहे, उन्हाळा खूप आहे, खूप कडक ऊन पडतं एवढं सांगेल. आतमध्ये लिटरली गरम गरम वाफा असतात, म्हणजे 12 ते 4-5पर्यंत. तर मग आम्ही हॉलमध्येच कुरडया काढणार आहोत आणि पंख्याखाली किंवा त्या गरम वाफेमध्ये आरामात कुरडया सुकतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही ते बघू शकतात की हा प्लास्टिक आहे आणि इथे सुद्धा हा प्लास्टिक आहे. तर हा सगळं प्लास्टिक आहे. तर या प्लास्टिकवरतीच कुरडया काढणार आहोत. तो हा जो प्लास्टिक आहे ना, हा थोडा ना पिशवी टाईप आहे. तर त्याला ना एका साईडून कट करायचं आहे, दोन्ही प्लास्टिकला, आणि तो मोठा करायचा आणि त्याच्यावरती कुरडया काढायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आई मागच्या साईडला कुरडया करण्यासाठी तयारी करते आहे आणि आम्ही कुरडयांचं जे पीठ आहे ते आम्ही चुलीवरती शिजवणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते आई काय करते. चला. इथे ज्ञानेशचं रोज नेहमीप्रमाणे सकाळ झाली की TV बघायची, आणि इथे सगळी तयारी करायला लावलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे हे वाल आहेत. तर मी आता जेवणासाठी वाल आणि घावणे करणार आहे. इथे आईने घेतले परात, कलसी आणि तांदळाचं पीठ. तर आता हे सगळं आई घेऊन बाहेर चाललेली आहे, म्हणजे घराच्या मागच्या बाजूला. आणि ना याला ना आवार बोलतात, हा सगळा आहे याला आवार बोलतात. आणि घराची जी पुढची साईज, जी पुढची म्हणजे जी फ्रंट साईड असते तिला वठाण बोलतात, आवार वठाण बोलतात, किंवा पुढचं अंगण असं बोलतात. तर तुम्ही बघू शकता आईने चूल पेटवले. हा पातेला ॲल्युमिनियमचा पातेला आहे. तर आपली जी राखाडी असते ना, चुलीची जी राखाडी असते ना, ती आणि माती एकत्र करतात. म्हणजे आणि मग काय करतात माहिती आहे का, हा जो पातेला म्हणजे थोडंसं त्या माती आणि राखाडी एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतात. हे बघा ज्ञानेश इथे हे खेळतो. तर एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पूर्णपणे अशा पद्धतीने या पातेल्याला काय बोलतात, राब बोलतात, राब दिला जातो. असा म्हणजे कसं माहीत आहे का, जेव्हा पातेला घासायला जाऊ ना, तेव्हा ते पटकन निघतं, हात काळे होत नाही, आणि मेन म्हणजे पातेला काळा पडत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि वाटतं ह्याच्यामध्ये आईने पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने कुरडया काढणार आहोत ना आई. त्याच्यामध्ये आई मी काय काय टाकणार तो याच्यामध्ये आई. तर आईने ते सगळं सामान आणलं, कळशी, याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे. तर ह्याच्यामध्ये हिंग आहे, पापड खार वगैरे आहे याच्यामध्ये. तर हिंग, पापड खार वगैरे आहे त्या पाण्यात टाकणार आहे. आणि आपण म्हणजे काय बोलतात ते, उकड कशी घेतो माहिती आहे तांदळाच्या पिठाला, तशी उकड घ्यायची आहे. आणि मग ते पीठ मळून मग ते चकलीच्या साच्यामध्ये टाकून मग त्याच्या कुरडया काढायच्या आहेत. अशा पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने कुरडया करणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघू कसं काय जमतं वगैरे. ते काय टाकलंस तू ह्याच्यामध्ये? सोडा, पापड खार टाकला आधी, पापड खार टाकलाय, खायचा सोडा टाकलाय, आणि थोडंसं मीठ टाकेल ना आई तू, आणि चिमटी सोडा टाकला, पापड खार आणि मस्त उकळून घेणार आहे आई. आणि मग याच्यामध्ये पीठ सोडेल ना तांदळाचं. हिंग, हिंग
छानपणे हे उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये आता उकळी आली का मग पीठ तां ओढायचं. हां ना हां म्हणजे वास ओतवणे येतो का तुला हिंगाचा? येतो आहे वास. आता मला सर्दी झाली ना. नाही येतो वास. आणि ते ज्ञानेश काय करतो खड्डा खाण्याची कामं करतो. काय करतो ज्ञानेश? बरं बघ खड्डा खणतोस ना रे. हा बघा इथे हा खड्डा खणतो. रोज उठलं की TV तोडलंस ना. आता ते जॉईंट येते. हां जॉईंट येते आता ह्याच्यामध्ये मीठ टाकेल. पीठ आणते ना ते मस्त उलटं तर टाकायचं. इथे असा हा प्लॅस्टिक अंतरलेला आहे पंख्याखाली आहे. तर आधी या प्लॅस्टिकवरती कुरड्या काढून घेऊ आणि मग इथे या साईडला आम्ही हे सरकून घेऊ. कारण कसं ना खूप गरम होतं म्हणून आम्ही पंख्याखाली कुरड्या काढून घेऊ. तर आईने पिठाला उकड घेतलेली आहे. त्यानंतर थोडं पाण्याचा हात घेऊन मळून हे 2 साच्या या 2 साच्यामध्ये ॲड करून कुरड्या काढून घेतो. ज्ञानेश बघतोय आजी काय करते ते. जोर लगा के हाय. आईचं काम निघालं पीठ मळून नाही. आता तू बघ आता. आईचा हात ते तर आहे. ते साचा गोल फिरवताना घाम तर निघणारच आहे. असं झालं ते तर आहेच. काय नाही कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है. खाने के लिए कुछ करना पड़ता है. गोष्ट आहे ती. खायचंय तर मेहनत करावीच लागेल. काय काय आई कुरड्या खायच्या तर मेहनत करावीच लागेल ना. कपडा पाहिजे ना. तर इथे आई आहे ना भाजीसाठी ना शेंगा हे करते. इथे काटे घेतले आकडी बोलतात आकडी. तर आहे ना तो शेंगट आहे ना तो त्या साईडला आहे. पण त्याच्या ज्या शेंगा आहेत ना ह्या साईडला लोंबल्यात. तर ते ना आई काठीच्या साह्याने ना त्या शेंगा खाली पाडते ज्या ह्या साईडला आहेत त्या. बघूया काय करते आई. पायजामला असतात चप्पल नाही घातले. अरे हां बघा तेव्हा ते शेंगा आहे झालं बघा. आईने या शेंगा काढल्यात ते खाली पडली आहेत. आज आपण झाडावरच्या ताज्या शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार. काय आता इकडे सुद्धा आहे. इकडे पण आई शेंगा काढते. आकडी तयार केली आईने घालतात. वाव
हे बघा इथे ही शेंग पाडली आहे आणि अजून एक 4 शेंगा झाल्या. अरे डोक्यात आपटशील साईडला ते. वाव, अजून एक आईने पाडली शेंग. हा पाशू काय ना, इकडे जायचं असेल ना तर चप्पल घालावे लागते, पाय जामला असतात. तर वा छान वाटत आहे, मस्त शेंगा पाडते. मस्त कवळ्या शेंगा तिथं पण आणि खाली पाडले कवळ्या शेंगा. सगळ्या शेंगा आईला पाडते मग एकत्रच उचलेल. आता हे बघा पानं बघा, कवळी कवळी पानं आहेत शेवग्याच्या शेंगांची. तर मी आता इथे जेवणाची तयारी करते. तर आज जेवणाला घावणे आहेत आणि मग अशा आईने ज्या झाडावरून ज्या शेंगा पडल्या होत्या तर त्या शेंगा मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर झाडावरच्या ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगांची भाजी एकदम सही लागते. तर मी इथे शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात, इथे म्हणजे वाल आहे, निवडलेलं वाल आहे, बटाटा आहे आणि सोयाबीन याची मिक्स भाजी करेल. आणि दुसरी भाजी शेवग्याच्या शेंगांची भाजी करेल. तर इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे. तर पटापट इथं जेवण करून घेते मी. मला ना कढीपत्ता हवा आहे, मी कढीपत्ता विसरली. आता मला दोन्ही भाज्या फोडणीला टाकायच्या आहेत ना, तर मी इथून कढीपत्ता तोडून घेते. तर मी इथे कढीपत्ता तोडून घेतला आहे फोडणीसाठी. इथे पूर्ण तुम्हाला कढीपत्ता दिसेल सगळीकडे. आणि इकडे आईने घेतलं पीठ मळायला, तांब्याखाली पीठ मळते आई. आई हात ना लवकर. हां ना, जास्त वेळ लागत नाही, पटापट मळून. आणि चोल पण गरमच आहे. तिळाचं तेल आणलंस तू? नाही, बॉटलमधला आहे तो. तर इथे मी विड्याचा तवा ठेवला चुलीवरती आणि वाटीत तेल घेतलं आहे, मॅचेस घेतले चूल पेटवायला. थोडे धूर निघतो आहे, चूल पेटवते इकडे. आणि इथे हे घावण्यांचं पीठ आहे, तर आज चुलीवरती घावणे करेल. तर इथे हे घावणे काढले, बाकी चुलीवरती घावणे काढते. इथे जेवण रेडी आहे. घावणे, त्यानंतर काकडी, इथे सोयाबीन बटाटा आणि पावटे याची सुकी भाजी आहे. आणि इथे शेवग्याच्या शेंगांची अशी सुकी भाजी केली. आता आम्ही जेवण घेतो. तर गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजलेत. तर संध्याकाळच्या म्हणजे 6 वाजता संध्याकाळच्या वेळेला सगळेजण चहा पितात वगैरे. आम्ही बघा काय खातो आहे. इकडे बघ काय खातो, आम्ही कलिंगड खातो ना. इकडे बघ, इकडे बघ हिरो. हां, कलिंगड खातो आहे. आत्ताच आम्ही झोपेतून उठलो, 5 मिनटं झाले असतील. आणि ज्ञानेशला काही बोला, आजी मला कलिंगड खायचं आहे. आजीने पटापट कलिंगड कापला. नाही आई, आई लगेच कलिंगड कापला. गोड लागतो बघ केवढा, साखर लागतो किती मस्त लागतो बघ. तर बघा, 5च मिनटं झाले असतील. 5 मिनटं अगोदर आम्ही झोपेतून उठलो आहे. ज्ञानेश आमच्या अगोदर उठला आहे. बिचारा मग असं बोलतो, इकडे एकटाच खेळतोय. हां, काय रे येतो. तर आता मस्त आम्ही कलिंगड खातो. आपल्या जवळ पण ज्ञान काय झोपला नाही. तो थोडा वेळ झोपला होता, नंतर लगेच उठला तो.
असं आहे. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत ना, हे ना एवढं गरम आहे ना, बापरे बाबा, चटका लागतो तरी पण. तुटी बनवायची का? टुटी फ्रुटी? हां अय टुटी फ्रुटी बनवायचे का? हां त्याला सगळं हे केलं काय नाही. काहीच नाही, छोटा कलिंगड आहे ना. हम्म. तर आम्ही मस्त आता कलिंगडाचे ताव मारू आणि इथे या पायऱ्यांवरती बसून कलिंगड खायची मजाच वेगळी आहे ना आई. भारी आहे. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे या सगळ्या खारवड्या आहेत. सॉरी, खारवड्या नाही, कुरडया आहेत. तर त्या आता म्हणजे सुकलेल्या आहेत, वरखडलेल्या आहेत. तर आता पलटी मारते म्हणजे सगळ्या उलट्या करून ठेवते, म्हणजे त्या दोन्ही साईडून आपल्याला कडक सुकून घ्यायच्या आहेत पंख्याखाली. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग उद्या उन्हामध्ये आई ताटामध्ये किंवा आपला मोठा सूप असतं त्या सूपामध्ये आई बाहेर उन्हामध्ये सुकत ठेवेल आणि मग त्या छान मस्त सुकतील. तर तर 2 दिवसांमध्ये या ज्या कुरडया छान मस्त सुकतील. आणि उद्या आई पुन्हा कुरडया करणार आहे, कारण आज अर्ध्या पिठाच्या कुरडया केल्यात, उद्या अर्ध्या पिठाच्या कुरडया करणार आहे आई. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. से गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आणि ना ज्ञानेश ना 8:30 वाजले की लगेच झोपतो. तर त्याला आता भूक लागली तर मी त्याला मी आता जेवायला देते. मी तो जेवेल आणि नंतर मग तो झोपून जाईल. 8:30 वाजले की तो झोपून जातो, कारण तो ना दिवसभर पूर्णपणे ना उड्या मारतो, खेळतो वगैरे, दुपारी झोपत नाही. आणि मग संध्याकाळी मग त्याला लवकर झोप येते. या सगळ्या गोष्टी आहेत. चला आता पटापट बाकीची कामं करून घेते.